तर आपल्या मुलाची नॅचरल गती या 3 पैकी कशामध्ये आहे, हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करून ओळखणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही चाचणी परीक्षा किंवा सायकोमेट्रिक टेस्ट वगैरेच्या पेक्षाही स्वतःचं आत्मचिंतन सर्वात महत्त्वाचं आहे. ते एक गाईडलाईन म्हणून घ्यायला काही हरकत नाही. पण त्याच्यावरतीच अवलंबून राहून आपण आपला निर्णय घ्यायचा, हेही चुकतं. शेवटी तुम्ही तुमची इनर व्हॉईस जे सांगतं, ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि या क्षणी विद्यार्थी कन्फ्युज्ड असतो. खरंच आत्ता जो 10वीचा मुलगा आहे त्यांनी या एआयचं किती टेन्शन घ्यावं म्हणजे किंवा एआयच्या याच्यानंतर करिअरमध्ये काही चेंजेस करावेत का? मग अशा वेळेला लॉ इज अ गुड फील्ड टू गो फॉर. पण अदरवाईज मग बाकीचे कॉमर्सचे भरपूर फील्ड्स आहेत, ऑप्शन्स आहेत. पण कॉमर्समध्ये पण गणित आहे. बरोबर आहे. बऱ्याच लोकांना वाटतं, की मला हे गणित खूप आहे म्हणून मला सायन्स नको म्हणून मी कॉमर्स घेणार. पण कॉमर्समध्ये पण गणित भरपूर गणित. आहे. ॲक्टिंग पण, स्पोर्ट्स पण, हे पण स्किल बेस्डच आहे. त्यामुळे आता असं असू शकतं, की कुठेतरी श्रेष्ठ स्पोर्ट्समन आहे. तो त्याच पर्टिक्युलर स्पोर्टिंग क्रिकेटमध्ये असेल, फुटबॉलमध्ये असेल, खूप ग्रेट आहे. पण त्याला कदाचित फिजिक्सचे इक्वेशन जमत नाही. त्याला कॉमर्समध्ये अकाउंटिंगचं काही समजणार नाही. असं होऊ शकतं. त्यातला दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा यातला जो विषय आहे विद्यार्थी आणि पालक. हं. म्हणजे 10वी नंतर पालक म्हणतात, की मला जास्त त्या विषयातलं कळतं किंवा विद्यार्थ्याचं वय हे थोडंसं कमी असतं. बरोबर. 12वी नंतर किंवा तो जेव्हा ग्रॅज्युएशन होतो त्यानंतर तो स्वतःच्या काहीतरी डिसिजन घेऊ शकतो. हो. तर याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामधला गुंता कसा सोडवा? आणि मला एक सांगायचं आहे, की एआयमुळे आणि रोबोटिक्समुळे आता पुढचं हे सगळं जॉब मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिसरप्ट होणार आहे. त्यामुळे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे विद्यार्थ्यांना, की तुम्ही कोर स्किल्स, फंडामेंटल स्किल्सवरती फोकस करा. सीनियर टीचर किंवा एज्युकेशन फील्डमधल्या कुठल्या मनुष्याचा तुम्ही जर व्ह्यू घ्यायला पाहिजे. आणि मग शेवटी निर्णय स्वतःच्या अंतर्मनाला जे पटेल तेच घ्यायला पाहिजे. पण हे तिघांचा व्ह्यू घेऊन काही ते निर्णय घेतलेला युजली चुकत नाही. 10वीचे निकाल नुकतेच जाहीर होत आहेत. 10वी हा एक करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि 10वी नंतर करिअर निवडताना काय काळजी घ्यावी, करिअर कशा पद्धतीने निवडावे, त्याच्या काही टिप्स आहेत. या टिप्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत IIT PK चे संचालक प्राध्यापक दुर्गेश मंगेशकर सर. सर आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर आत्ता जे 10वीचे निकाल जाहीर होत आहेत, हं. त्याच्यानंतर 10वीच्या नंतर एक करिअर निवडताना की कुठल्या शाखेमध्ये आपण जावं विद्यार्थ्यांनी, याच्याविषयी काही एक मेथड आहे की म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं 10वी मध्ये कसा अभ्यास केला, त्याच्यावरनं पुढची करिअर निवड कशी करावी, याविषयी विद्यार्थ्यांना काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी ती करिअर निवड केली पाहिजे? हा फार गहन प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी वेळ घेऊन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी भरपूर गोष्टी एक्सप्लोर करून, चर्चा करून आणि काही चाचणी परीक्षा घेऊन काही अंदाज बांधू शकतो आपण. आता ब्रॉडली जर आपण करिअरचं जर बघितलं तर 3 मेजर टाइप्सचे करिअर्स असतात मुलांना. एक 10वी नंतर म्हणूया, 12वी नंतर म्हणूया. एक तर असं आहे की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे जुनं झालं. पण आता मी बेसिकली 3 वेगळ्या बद्दल बोलतोय. एक तर की अकॅडमिक करिअर असतात, की काहीतरी आपण अभ्यास करून मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री असे स्टेम करिअर्स, इंजिनिअरिंग, मेडिसिन, आर्किटेक्चर, डिझाइन, लॉ अशा सगळ्या फील्ड्समध्ये जिथे खूप अभ्यास करावा लागतो. अकॅडमिक अभ्यास खूप करावा लागतो. त्याच्यातून करिअर बनू शकतं. दुसरं म्हणजे ह्युमॅनिटीज बेस्ड कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जर लोकांबरोबर संवाद चांगला असू शकतो, जसं तुमच्या मीडिया जर्नलिझममध्ये आहे किंवा काही जण ज्यांना कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत. एक दुसऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बेसिकली पीपल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, माणसांशी संवाद साधणे आणि त्यांना कन्व्हिन्स करणे, इन्फ्लुएन्स करणे किंवा त्यांच्याकडे काही कम्युनिकेशन करणं, की त्यांना मॅनेज करणं. ज्यांना ह्युमन बेस्ड स्किल्स किंवा पीपल स्किल्स चांगले आहेत, तर त्यांना ह्युमॅनिटीज बेस्ड बरेच कोर्सेस आणि बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. लाईक मॅनेजमेंट वगैरे भरपूर आहे. HR आहे, मीडिया जर्नलिझम आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे. जे सगळीकडे पीपल स्किल्स लागतात. बरोबर. तुम्ही लोकांशी संवाद कसा करतात ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्सचे इक्वेशन्स येतात की नाही ते महत्वाचं नसतं. आणि तिसरं म्हणजे काही लोक हँड्स ऑन असतात. म्हणजे त्यांना अभ्यासात कदाचित त्यांना पुस्तकी ज्ञानांमध्ये त्यांना फार रस नसेल किंवा त्याच्याने गती नसेल. पण त्यांना तुम्ही काही रिपेअर करायला सांगितलं त्यांना पटकन रिपेअर करता येतं. त्यांना कुठली स्किल असेल त्या स्किल बेस्ड आहे. त्यामुळे एक स्पेसिफिक स्किल त्यांना त्यांच्यामध्ये ती आतूनच असते आणि ती अजून उमलण्यासाठी त्यांनी स्पेसिफिक काही कोर्सेस केले. मग ते कुकिंग असू शकतं, टेलरिंग असू शकतं
किंवा काही वेगळे वेगळे स्किल्स अवेलेबल आहेत. काही आता डिप्लोमा करतात बरोबर. ITI वगैरेमध्ये आणि ते स्पेसिफिक इंजिनिअरिंग स्किल्स किंवा कुठल्या तरी इक्विपमेंटला रिपेअर करणारं किंवा ऑपरेट करण्यासाठी ते स्किल्स मिळवतात. त्यामुळे असे पण तिसरं एक आहे, त्याला आपण टेक्निकल म्हणू टेक्निक. किंवा त्याला काहीतरी वोकेशनल म्हणू. तर बेसिकली अकॅडमिक, पीपल्स बेस्ड, ह्युमॅनिटीज बेस्ड आणि तिसरं म्हणजे टेक्निकल, असे 3 वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत. तर आपल्या मुलाची नॅचरल गती या 3 पैकी कशामध्ये आहे हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करून ओळखणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही चाचणी परीक्षा किंवा सायकोमेट्रिक टेस्ट वगैरेच्या पेक्षाही स्वतःचं आत्मचिंतन सर्वात महत्वाचं. तर कल चाचणीचा काय याच्यामध्ये इम्पॅक्ट होतो का? कल चाचणीकडे तुम्ही कसं बघता? कल चाचणीमुळे काय खरंच करिअर कुठं निवडावं किंवा कशा पद्धतीने निवडावं याचा काही नाही, बेनिफिट होऊ शकतो? आहेत सायकोमेट्रिक टेस्ट पण एक्सपर्ट्सनेच केलेले आहेत आणि वेगवेगळ्या टाईपचे सायकोमेट्रिक टेस्ट अवेलेबल आहेत. काही आजकाल ऑनलाईन पण अवेलेबल आहेत, काही AI बेस्ड पण अवेलेबल आहेत. आणि हे नुसतं भारतात नाही, जगभर अवेलेबल आहेत. त्याच्याने पण एक ओपिनियन आपल्याला कळतं की बाबा त्या टेस्टच्या अनुषंगाने आपल्याला काय सांगितलं जातंय, काय करावं, काय नाही करावं, कुठले करिअर्स करावे, नाही करावे. पण ते खूप एक ब्रॉड स्पेक्ट्रम देतात. ते काय तुम्हाला एक ऑप्शन देणार नाही. बरोबर. ते पण तुम्हाला 70-80 ऑप्शन देणार की तुम्ही या 70-80 पैकी कुठेतरी करा. तर बरोबर. त्यामुळे ह्याच्यामध्ये असं आहे की या सायकोमेट्रिक टेस्टची सँक्टिटी आहे, पण ती 100% नाही. बरोबर. आता काही फिंगरप्रिंट बेस्ड पण असतं, काही अजून काही भरपूर प्रश्न विचारतात आणि त्याच्याने करतात. त्या सगळ्यांना एक 25 ते 50% सँक्टिटी आहे असं मला वाटतं. ते गाईडलाईन म्हणून घ्यायला काही हरकत नाही. पण त्याच्यावरतीच अवलंबून राहून आपण आपला निर्णय घ्यायचा हेही चुकतं. शेवटी तुम्ही तुमची इनर व्हॉइस जे सांगतं ते सर्वात महत्वाचं आणि या क्षणी विद्यार्थी कन्फ्युज्ड असतो, पेरेंट्स कन्फ्युज्ड असतात. बरोबर. म्हणून एक ब्रॉड बेस्ड कुठलं तरी करिअर आपण करू शकतो. पण सुरुवात मला ते वाटतं अकॅडमिक का वोकेशनल किंवा टेक्निकल, हँड्स ऑन काहीतरी करून त्याला जमतं अशी कुठली तरी स्किल बेस्ड किंवा ह्युमॅनिटीज बेस्ड म्हणजे पीपल स्किल्स बेस्ड, या 3 पैकी काहीतरी कुठलं आहे हे कळलं तर मग आपण भरपूर ऑप्शन्स त्याच्यातून शोधू शकतो. कारण भरपूर मुलांना मी बघितलेलं आहे, ते सुरुवातीला अकॅडमिक्समध्ये जातात, नंतर कळतं की मला ह्याच्यामध्ये रसच नाहीये. बरोबर. मग ते नंतर शिफ्ट करतात, ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर किंवा खूप उशिरा झाला. त्यामुळे आता या क्षणी या गोष्टींच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर बरंच काही चुका जे पुढे होतात ते स्टॉप होऊ शकतात. पण 10वी मध्ये कसं असतं की विद्यार्थ्यांचं वय एक 15-16 वर्षाचं वय हो. असतं आणि पालकांना पण अनेक गोष्टींमध्ये प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा. परंतु विद्यार्थ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की नाही किंवा विद्यार्थ्याचा कल जो आहे तो कसा जाणून घ्यायचा किंवा विद्यार्थ्याला किंवा मला हे क्षेत्र आवडतं, हो. पण आवड आणि करिअर याच्यामध्ये कुठेतरी छोटीशी एक हो. रेषा आहे, तर हो. ती कशी ओळखावी? नाही, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आणि आम्ही गेले 24 वर्ष स्टेमसाठीच काम केलंय, विद्यार्थ्यांचं काम केलंय, JEE नीटचं काम आम्ही करतो. त्यामुळे मी हे सांगू शकतो की जे विद्यार्थी ज्यांचं मॅथमॅटिक्स किंवा लॉजिकल अंडरस्टँडिंग चांगलं आहे, तर्कबुद्धी चांगली आहे, शार्प आहे आणि गणितात त्यांना काहीतरी गती आहे, अशा मुलांनी इंजिनिअरिंग, प्युअर सायन्सेस या क्षेत्रात पुढे जावं. इव्हन मेडिकल असेल तरी पण तिथे पण तुमची तर्कबुद्धी महत्वाची आहे. नुसतं घोकमपट्टी आणि लक्षात ठेवायचं असं नाहीये, पण तुमची तर्कबुद्धी तिथेही महत्वाचं आहे. कारण शेवटी डॉक्टरला तर निदान करायचं आहे, डायग्नोसिस करायचं आणि ट्रीटमेंट करायची. त्याच्यासाठी लॉजिकल माइंड पाहिजे. कुठल्या सिम्पटम्समुळे काय होत असेल हे त्यांना शेवटी तिथे लॉजिक आहेच. तर त्यामुळे तर्कबुद्धी ज्याची चांगली आहे, त्याचं गणित चांगलं आहे, त्याला लॉजिकल पझल्स वगैरे जमतात, अशांना स्टेम करिअर्स म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिसिन म्हणजे या रिलेटेड फील्ड्समध्ये पुढे जाण्यात काही हरकत नाहीये. पण जर तुम्हाला ते लॉजिक कळत नसेल, मॅथमॅटिक्स बिलकुलच खूप वीक असेल, तर मग स्टेम करिअर्सकडे वळू नका, मग दुसरं काहीतरी शोधा. मग त्याच्यामध्ये पण कधी कधी काही मुलांना लॉ मध्ये इंटरेस्ट असतो, तिथे पण तर्कबुद्धी आहे, पण बरोबर. तिथे तर खूपच तर्कबुद्धी आहे. तर त्यामुळे पण तर्कबुद्धीच वीक असेल पण गणित स्ट्रॉंग असेल आणि तर्कबुद्धी पण चांगली असेल तर मग स्टेम करिअर्स ठीक आहे. पण गणित वीक आहे, तर्कबुद्धी चांगली आहे, नॉर्मल गोष्टींमध्ये चांगले डिबेट्स, आर्ग्युमेंट्स करू शकतो माणूस, मग अशा वेळेला लॉ इज अ गुड फील्ड टू गो फॉर. पण अदरवाईज मग बाकीचे कॉमर्सचे भरपूर फील्ड्स आहेत, ऑप्शन्स आहेत. पण कॉमर्समध्ये पण गणित आहे. बरोबर आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की मला हे गणित खूप आहे म्हणून मला सायन्स नको म्हणून मी कॉमर्स घेणार, पण कॉमर्समध्ये पण गणित भरपूर आहे. त्यामुळे गणित हे बेस आहे सायन्स आणि कॉमर्सचा. पण तुम्हाला जर या दोन्ही गणितामध्ये गती नसेल तर मग ह्युमॅनिटीज बेस्ड कोर्सेस बघा, कुठेतरी स्किल बेस्ड कोर्सेस बघा, त्याच्याने त्यांचा जास्ती पुढे होणार. आणि आजच्या तारखेला भरपूर स्कोप अवेलेबल आहे जर विद्यार्थ्यांनी कुठल्याही करिअरमध्ये इंटेन्सली परस्यू केलं तर आणि मास्टर केलं तर. तुमच्या पण आता मीडिया जर्नलिझमच्या फील्डमध्ये कितीतरी वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल. बरोबर. तो टॅलेंटेड आहे, त्याला करिअर चांगलं करताच येतं, कॉन्टेंट क्रिएशन पण त्याच्यामध्ये झालं. पण कुठली गोष्ट सोपी नाही आहे.
त्यामुळे बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं की खूप सोपं आहे, इझिली माझा क्विक मनी मिळून जाईल, ह्याच्यामध्ये एवढं पॅकेज आहे, तसं आहे. आता तसं राहिलं नाही. तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जर तुमचं प्रावीण्य, तुमचं एक्सपर्टीज एका सर्टन डिग्रीला गेल्यानंतरच तुमची कमाई सुरू होणार. तोपर्यंत नाही. त्यामुळे तुम्ही जे निवडणार ते तुम्हाला आवडायला पाहिजे आणि आतून अंतर्मनाने आवडायला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही मग आणि भरपूर त्याच्यासाठी शिकण्यासाठी आज ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप युनिव्हर्सिटीज आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत आणि शिकवणारे कोचेस अवेलेबल आहेत, सगळंच आहे. आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट टाइम्स टू बी अ स्टुडंट. हा जो काळ आहे, मुलांना लर्निंग रिसोर्सेस प्रचंड आहे. फक्त त्यांनी ते एक फील्ड ठरवावं आणि पॅशनेटली जावं. फक्त आई वडील सांगतात म्हणून जावं, किंवा समाज माझ्या त्या 4 मैत्रिणी किंवा 4 मित्रांनी तिथे घेतलं म्हणून जावं, हेच चुकतं. हे हर्ड मेंटॅलिटीमध्ये न करता करिअर चॉईस हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे आत्मचिंतन करून आणि हे थोडंफार एक्सप्लोअर करून आणि हे जे काही गाईडलाईन दिले आहे रिगार्डिंग अकॅडमिक, वोकेशनल किंवा टेक्निकल, स्किल बेस्ड आणि पीपल स्किल्स, या बेसिसवरती तुम्ही तुमचं पुढचं एक्सप्लोरेशन करा. 10वी नंतर सर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थ्यांना ओपन होतात. त्याच्यामध्ये काही विद्यार्थी डिप्लोमाला जातात किंवा 12वीला जातात. तर खरंच डिप्लोमा करावा की 12वीला जावं? काय नेमकं त्याच्यात तुम्ही काय हे करा? आता कसं आहे की जसं मी म्हटलं तसं की जे स्किल बेस्ड माइंडसेट आहे किंवा ज्या विद्यार्थ्याला स्किल बेस्ड टाईप ऑफ लर्निंग जमतं, काहीतरी करूनच मला समजतं, नुसतं ते पुस्तके वाचून मला ते काही आत्मसात होत नाही, अशा मुलांनी डिप्लोमा करावा. आणि बाकी ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमिक कल आहे, त्यांना गोष्टी वाचून समजून अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये वगैरे रस येतो, अशा मुलांनी अकॅडमिक्समध्ये जावं. आणि या स्किल बेस्डमध्ये इव्हन आर्ट्स, सगळ्या प्रकारचे आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, फाईन आर्ट्स हे आहे, कारण हे स्किल बेस्डच आहे. बरोबर. ऍक्टिंग पण, स्पोर्ट्स पण, हे पण स्किल बेस्डच आहे. त्यामुळे आता असं असू शकतं की कुठेतरी श्रेष्ठ स्पोर्ट्समॅन आहे, तो त्याच पर्टिक्युलर स्पोर्टिंग क्रिकेटमध्ये असेल, फुटबॉलमध्ये असेल, खूप ग्रेट आहे. पण त्याला कदाचित फिजिक्सचे इक्वेशन जमत नाही, त्याला कॉमर्स म्हणजे अकाउंटिंगचं काही समजणार नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाला देवाने काहीतरी टॅलेंट्स दिलेले आहेत, पण ते टॅलेंट्स स्वतःच ओळखायला पाहिजे. रादर दॅन कुठल्या तरी सायकोमेट्रिक टेस्ट किंवा तिसरा कोणतरी करिअर काउन्सिलरच तुम्हाला समजवणार, असं होत नाही. मदत होते सगळ्यांची, सायकोमेट्रिक टेस्टची होते, करिअर काउन्सिलरची मदत होते, त्यांची मदत घ्यावी. पण शेवटी डिसिशन स्वतःच्या म्हणजे अंतर्मनाच्या आवाजाने घ्यावी, हे खूप महत्वाचं. त्यातला दुसरा एक सगळ्यात महत्वाचा यातला जो विषय आहे तो विद्यार्थी आणि पालक. म्हणजे 10वी नंतर पालक म्हणतात की मला जास्त या विषयातलं कळतं किंवा विद्यार्थ्याचं वय हे थोडंसं कमी असतं. बरोबर आहे. 12वी नंतर किंवा तो जेव्हा ग्रॅज्युएशन होतो त्यानंतर तो स्वतःच्या काहीतरी डिसिजन घेऊ शकतो. हो. तर याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामधला गुंता कसा सोडवावा? खूप अवघड प्रश्न आहे. नाही, आहे प्रश्न हा अवघड. कारण आम्हीच बघितलंय गेले साधारणपणे आमच्या या 24-25 वर्षाच्या प्रवासामध्ये की आधी पेरेंट्सच डिसाईड करायचे. बरोबर. म्हणजे 99% टाइम्स पेरेंट्स. नंतर मग तो आकडा कमी 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 झाला आणि साधारण 2015-16 पर्यंत साधारणपणे 50% केसेसमध्ये पेरेंट्स ठरवायचे आणि 50% केसेसमध्ये विद्यार्थी ठरवायचे. तर गेले 3-4 वर्ष आम्ही हे बघतोय, स्पेशली लास्ट कोविडच्या याच्यापासून, की बऱ्यापैकी विद्यार्थीच ठरवतात की Okay. मला काय करायचं, आणि पेरेंट्स तथास्तु काइंड ऑफ म्हणतात की ठीक आहे, तू जसं म्हणतोस तर आपण तसं जाऊया. अवेअरनेस वाढतोय. आणि एस्पेशली हा 3 इडियट्स मूवी नंतर हा खूप मोठा इफेक्ट मला जाणवलेला आहे. ओके. आणि त्याला ते प्रेसिपिटेट व्हायला वेळ लागला पूर्ण सोसायटीमध्ये, पण परकॉलेट व्हायला राहतं, पण ते झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि आता विद्यार्थी ठरवतो आणि त्यांच्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत, गुगल आहे, ChatGPT आहे, ते भरपूर रिसर्च करतात, फ्रेंड्स काहीतरी ठरवतात, युट्यूब व्हिडिओज बघतात, भरपूर इन्फ्लुएन्सर्स ऐकतात आणि मग काहीतरी स्वतःचा निर्णय घेतात की आम्हाला हे करायचंय की नाही करायचं. तर आता हे कितपत योग्य आहे जर विचारलं तर मला असं वाटतं पालकांचं पण व्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जास्ती पावसाळे बघितले, त्यांना जास्ती एक्सपिरियन्स असतो, त्यांनी जास्ती त्यांचं अंडरस्टँडिंग असतं. विद्यार्थी बऱ्याच वेळेला काही थोडेफार 2-4 डेटा पॉईंट्सच्या बेसिसवरती काहीतरी मोठा निर्णय घेतात. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला ते त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या एक जनरल कलेक्टिव्ह ओपिनियनच्या थ्रू एक प्रवाहाने ते फ्लो होतात. तर तिथे पालकांचं पण खूप महत्वाचं एक रोल आहे. आणि शिक्षक किंवा कोण गुरुजन असतील, कोण शाळेचे कोण प्रिन्सिपल असू शकतात, कॉलेजचं असू शकतं, कुठल्या कोचिंग क्लासचे कोण ट्युटर असू शकतात, त्यांचाही एक सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्रिवेणी संगम असायला पाहिजे, पालकांचा व्ह्यू, विद्यार्थ्याचं पण एक अंडरस्टँडिंग आणि एका काउन्सिलर म्हणूया किंवा कुठल्या तरी एका सिनियर टीचर किंवा एज्युकेशन फील्डमधल्या कुठल्या मनुष्याचा तुम्ही जर व्ह्यू घ्यायला पाहिजे. आणि मग शेवटी निर्णय स्वतःच्या अंतर्मनाला जे पटेल तेच घ्यायला पाहिजे. पण हे तिघांचा व्ह्यू घेऊन काहीतरी निर्णय घेतलेला युजली चुकत नाही. नाहीतर मग कोण नुसतं विद्यार्थ्याला वाटलं म्हणून केलं आणि पेरेंटनी म्हटलं ठीक आहे तो म्हणतो म्हणून आपण करूया,
की नुसतं पालकांनी स्वतःची बलदी की मला असं पाहिजे, माझ्या मुलांनी असं करावं, विद्यार्थ्यांना काय आवडतं नाही आवडत हे न बघता जर त्याच्यावरती फोर्स केलं कंपल्शन केलं तरी पण मग बऱ्याच वेळेला ते फिसकटतं. कारण कुठेतरी मग तो विद्यार्थ्याचा तो आतला जो रेबेलियन बाहेर येतो, तो 11वीत अभ्यास करत नाही किंवा 12वीत करत नाही किंवा कधीतरी तो काहीतरी तो त्याला दर्शवतो की बाबा हे मला आवडत नव्हतं तरी पण तुम्ही फोर्स केलं म्हणून मी केलं. त्यामुळे पालकांनी पण हे सेन्सिटिव्हली ही गोष्ट घ्यायला पाहिजे, फोर्स नाही करायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम स्वतःचा अनुभव सांगायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण पालकांचा अनुभव ऐकायला पाहिजे. म्हणजे ही एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे. त्यामुळे इथे दोघांच्या व्ह्यूने आणि बाकी जे गुरुजन असतील किंवा कोण शिक्षक असतील, तज्ज्ञ लोक असतील त्या फील्डमधले, त्यांचं पण ओपिनियन घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही हे AI टूल्स जे आहेत अवेलेबल, ChatGPT असेल, जेमिनी असेल, तेही खूप चांगला सल्ला देतात. ओके. हां, बट यू कॅनॉट रिलाय 100% ऑन इट. पण यू कॅनॉट रिजेक्ट इट की हे फालतू आहे किंवा ह्याचं काही बेस नाही, असं नाही. बेस आहे त्याला पण. बरोबर. ते पण काहीतरी त्यांच्याकडे पण जो डेटा सेट आहे, तेवढा इंटेलिजन्स त्यांनी इथे एवढ्या वर्षांचा एवढ्या सगळ्या इंटरॅक्शन्सने जे कमवलेलं आहे, त्या बेसिसवरती ते चांगला सल्ला देतात. त्यामुळे हा चौथा प्लेअर आता आला AI. त्या सगळ्यांच्या बेसिसवरती तुम्ही जर एक काहीतरी निर्णय घेतला तर तो युजली चुकीचा होणार नाही. सर बऱ्याच वेळेला आता अनेक विद्यार्थी जे आहेत ते 11वी-12वीला सायन्स घेऊन IIT करायचं असतं त्यांना किंवा नीट करायचं असतं. या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा 2 वर्षचा जो काही पुढचा अभ्यास आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे आणि जर तुम्हाला IIT करायचं असेल किंवा नीट करायचं असेल तर काय तयारी पाहिजे तुमच्या मनाची? पहिली मानसिक तयारी मी म्हणेन की एकतर तुम्हाला या फील्डमध्ये अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण 6 ते 8 तास रोज अभ्यास करणं अपेक्षित आहे. बिसाइड्स तुम्ही 3-4 तास क्लास अटेंड करणार. हे तुम्ही जर IIT सारख्या कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन झाला JEE नीटसाठी, तर तुम्हाला 6 ते 8 तास अभ्यास तर घरी करावाच लागणार. आणि प्रत्येक कुठल्याही सिरियस कोचिंग इन्स्टिट्यूटला मी गेला तर तुम्हाला तेवढा वेळ अभ्यास करावा लागणार की अभ्यास ही परीक्षाच तशी आहे. तुम्हाला उद्या एक व्हाईट कॉलर प्रोफेशनल म्हणून समाजात वावरायचं असेल, एक इंजिनियर म्हणून, डॉक्टर म्हणून किंवा डिझायनर म्हणून, आर्किटेक्ट म्हणून किंवा सायंटिस्ट म्हणून, तर तुम्हाला तेवढा अभ्यास पाहिजेच. आज जो पण मनुष्य आपण बघतो की बाबा हा मनुष्य खूप सक्सेसफुल आहे, हा इंजिनियर आहे, मोठा इंजिनियर आहे, हा हे सुंदर पिचाई आहेत किंवा मुखे सत्य नडेला आहेत किंवा हे कोण अमुक अमुक आहेत. हे सगळ्यांनी त्यांच्या या युवा वर्षी या पर्टिक्युलर 11वी-12वी आणि पुढच्या इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी भरसक मेहनत घेतली होती. 8-8, 10-10 तास अभ्यास केला होता. म्हणून ते आज इथे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामागे तपश्चर्या आहे, त्याच्यामागे मेहनत आहे. ते असेच मोठे नाही झाले. त्यामुळे ही गोष्ट पहिली कळायला पाहिजे की अभ्यास मी करणार. पुढचे 2 वर्ष मी JEE नीट करत असेल तर मी बाकीचे बऱ्याच माझे छोटे स्मॉल सॅक्रिफाइसेस करणार. दरवेळेला मी काही पार्टीला जाऊ शकतो, मी सगळे IPL मॅच बघू शकतो, मी भरपूर वेळ व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियामध्ये पडू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या बॅक बर्नरला ठेवाव्या लागतात. मी हे म्हणत नाही की बंद करायचे. दिवसाला तुम्ही 1-1.5 तास तुमचा लिजर टाइम ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. पण 5 तास 6 तास मी लिजर टाइममध्ये माझा वेळ घालवणार, आरामात या सगळ्या गोष्टी करणार आणि 1-2 तास अभ्यास करीन, तर मग JEE नीट अशा मुलांसाठी नाही. त्यामुळे अभ्यास करण्याचा एक संकल्प, मला एक चांगला इंजिनियर बनायचं आहे की चांगला डॉक्टर बनायचं आहे की चांगला मला काही एक स्टेम प्रोफेशनल बनायचं आहे, जेणेकरून मी माझं आयुष्य घडवू शकतो. ह्याचा एक क्लिअर ॲम्बिशन पाहिजे, क्लिअर ध्येय पाहिजे. हे जर असेल तर मग तुम्ही चांगल्या एका कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये गेलात किंवा अभ्यास केला तुम्ही चांगल्या रिसोर्सेसने, तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल होऊ शकता. पण हा मूळ पॉईंट आहे की थोडे सॅक्रिफायसेस मला करायची इच्छा आहे. आणि पुढचे 2 वर्ष मला माझा करिअर महत्वाचं आहे, माझा अभ्यास महत्वाचा आहे आणि प्रवेश परीक्षावरतीच तुमचं पुढचं करिअर आहे. त्यामुळे त्याला मला क्रॅक करण्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. हे एक क्लिअर संकल्प पाहिजे. दुसरं सर आता गेल्या एक 5-6 वर्षापासून 11वीच्या ज्या काही ऍडमिशन्स आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने होतात नॅशनल आपल्या स्टेट लेवलला. तर याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असा असतो की कॉलेज कुठलं निवडावं, काय बघून कॉलेजला जावं किंवा कॉलेजचं नाव बघून त्या कॉलेजला जायचंय की मला काहीतरी करिअर करायचंय. तर कॉलेज निवडताना काही नेमकं विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे, कॉलेज विषयी असेल किंवा एखाद्या वेळेस त्यांना अभ्यास करायचा, समजा 7-8 तास अभ्यास करायचा, तर कॉलेजला जाणं गरजेचंच आहे का? या सगळ्या गोष्टी जेव्हा कॉलेज निवडायचं तेव्हा काय नेमका निर्णय घेतला पाहिजे? आता हे खूप म्हणजे व्यापक प्रश्न आहे आणि जी मुलं हे JEE नीट करतात त्यांना मला माहिती असेल की जनरली कोचिंग इन्स्टिट्यूशन्स त्यांना एक विशिष्ट टाईपचे कॉलेजेसना रेकमेंड करतात, जिथे फार त्यांना, कारण तेच करिक्युलम कॉलेज इथे होत असेल तर मग तिथे परत जाण्याची गरज नाही. प्रॅक्टिकल टेस्टसाठी तिथे जावं, असे जवळपासचं कॉलेज तुम्ही बघा, असं साधारणपणे रेकमेंडेशन असतं.
कुठल्याही बोर्डचं असेल, स्टेट बोर्ड असू शकतं, सीबीएसई असू शकतं किंवा आयएससी असू शकतं, बोर्ड मॅटर नाही करत, पण कॉलेज घरच्या जवळ पाहिजे आणि जिथे अटेंडन्समध्ये फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. असं साधारणपणे एक जेई नीट करणारे, कारण त्यांना 6-8 तास रोज अभ्यास करायचा असेल तर मग त्यांना कॉलेजला 6 तास जाऊन त्यांना चालणार नाही. पण ज्यांना कॉमर्स करायचंय, आर्ट्स करायचंय, की ज्यांना हे जेई नीट नाही करायचंय, पण त्यांना नॉर्मल 11वी-12वी सायन्स करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराजवळ जे कुठलं चांगलं कॉलेज अवेलेबल असेल, जिथे चांगला पिअर ग्रुप असेल, चांगले लॅब्स असतील, ते निवडायला काही हरकत नाही आहे. तिथे कॉलेजचं चॉईस तेवढं क्रिटिकल राहत नाही. पण जेई नीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कारण ही परीक्षा त्या इंटेन्सिटीची असल्यामुळे त्यांना कॉलेजचं चॉईस थोड्या वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. बरोबर. आज जे विद्यार्थ्यांना 100 ऑफ करिअर अवेलेबल आहेत, हो. फॉरेन इंडस्ट्री पण आपल्या देशामध्ये आता येतील हम्म. आणि आपल्या इथल्या पण ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत हम्म. त्या पण मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वेगळे कोर्सेस आहेत. अनेक हम्म. इन्स्टिट्यूट मध्ये छोटे कोर्सेस 1 वर्ष 2 वर्ष असे कोर्सेस पण तयार झालेले आहेत. परंतु हे सगळे करिअर निवडताना अ, बऱ्याच वेळेला हे असतं की त्याच्यामध्ये चांगला पैसा कुठे मिळेल मला, म्हणजे चांगली सॅलरीज कुठे मिळतील किंवा मी स्वतःहून काहीतरी त्या करिअरमध्ये असे एक 4-5 करिअर तुम्ही सजेस्ट कराल का? नाही, हे बघा, मी एक जनरली हसत हसत म्हणत असतो की इंजिनिअरिंग हे एक असं करिअर आहे, इट इज फॉर द इंटेलिजंट अँड कन्फ्युज्ड पर्सन. म्हणजे तुम्ही कन्फ्युज्ड आहात, मला माहित नाही मला कुठलं करिअर करायचं आहे, पण मला इंजिनिअरिंग करण्यायुक्त माझी बुद्धिमत्ता आहे, मला मॅथमॅटिक्स कळतं, जमतं आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री वगैरे मी अभ्यास करू शकतो. तर अशा मनोवृत्तीच्या माणसाने इंजिनिअरिंग जरूर करावं, कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर जर तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग नाही जरी करायचं आहे, बीटेक तुम्ही कम्प्लीट केलं किंवा तुमचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग केलं, तुम्ही पेवर्ट करू शकता, तुम्ही डायव्हर्सिफाईड, तुम्ही डायव्हर्ट करून दुसरीकडे कुठे जाऊ शकता. यू कॅन पिवॉट अँड गो टू मे बी एमबीए, युपीएससी, एमपीएससी, स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही इव्हन फिनान्समध्ये जाऊ शकता, इकॉनॉमी जाऊ शकता. तर इंजिनिअरिंग हे एक असं लॉन्च पॅड आहे की त्याच्यानंतर तुम्हाला वेगळीकडे जाता येतं, की तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये कंटिन्यू नाही जरी करायचं झालं तरी पण ते पॉसिबल आहे. त्यामुळे इंटेलिजंट अँड कन्फ्युज पीपल शुड गो टू फॉर इंजिनिअरिंग, असं माझं जनरल मत आहे. आता त्याच्यामध्ये काही काही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये नसेल आवडत, तर मग त्यांनी बाकीचे फील्ड भरपूर, जसं मी म्हटलं, प्रोफेशनल कोर्सेसमध्ये लॉ आहे, मर्चंट नेव्ही आहे, बरेच मुलं डिफेन्स फोर्सेसला जातात. खरं म्हणजे टीचिंग पण एक खूप चांगलं करिअर आहे. त्याच्याबद्दल लोकांचे मिक्स्ड ओपिनियन्स असू शकतात, पण इन माय ओपिनियन चांगल्या शिक्षकांची अत्यंत गरज आहे देशाला. त्यामुळे टीचिंग इज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल आणि गुड प्रोफेशन. आणि जर त्यांनी कोणी त्याच्यामध्ये जर गती त्यांना असेल आणि त्यांना नॅचरल टॅलेंट असेल टीचिंगचं, त्याच्याने पण खूप चांगलं ते प्रगती करू शकतात. बाकीचं तर ऑफकोर्स आहे की आर्ट ही अशी फील्ड आहे की जिथे तुमच्यामध्ये ती स्किल आणि कला खूप वरच्या लेवलची असेल तर तुम्हाला खूप सक्सेस आणि पैसा मिळू शकतो. पण जर तुमचं स्किल तेवढ्या लेवलचं नसेल तर मग आर्ट इज अ फील्ड विच कॅन अगेन, तिथे तुम्हाला खूप स्ट्रगल असतं. कॉमर्स ही फील्ड खूप रिच आहे सध्या आणि भरपूर टॅक्सेशन म्हणा, इन्शुरन्स म्हणा, फिनान्शियल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो, ते खूप चाललंय जगभर. आणि आजकाल पूर्ण जिओ पॉलिटिक्समुळे पण रूल्स बदलत आहेत, पूर्ण हा ग्लोबल फायनान्शियल सिस्टमच चेंज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळे टाईपचे फिनान्सचे प्रोफेशनल्स पण लागणार आहेत आणि त्यामुळे कॉमर्समध्ये पण खूप संधी आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळे ट्रेडिशनली आपण ऑफकोर्स इंजिनिअरिंग, डॉक्टर बनणं, लॉयर बनणं, लॉचं फील्ड किंवा सीए, सीएस, सीएफए, हे जे स्टँडर्ड एक 5-6 आपले असे हेडलाईन ऑप्शन्स बघतो, ते तर आहेतच, पण त्या खेरीज पण बरंच काय. आणि मला एक सांगायचं आहे की एआय मुळे आणि रोबोटिक्समुळे आता पुढचं हे सगळं जॉब मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही कोर स्किल्स, फंडामेंटल स्किल्स वरती फोकस करा. आज जरी हे एआय डिस्टर्ब जरी करत असेल तरी पण हे 2-3 वर्षाच्या चर्न नंतर एक नवीन सेट ऑफ जॉब्स अवेलेबल होणार 2029-30 पासून. आणि तेव्हा त्याच मुलांना ते जॉब्स मिळणार ज्यांनी आता हे 11वी-12वी आणि पुढचं जे कोर कोर्सेस तुमच्या फील्ड मधले त्यांनी व्यवस्थितपणे आत्मसात केलेले आहे. कारण सगळ्याच गोष्टी जर एआय करायला लागल्या तर मग होणार नाही. त्यामुळे कधी ना कधी कुठे ना कुठे नवीन जॉब्स ह्युमनसाठी क्रिएट होतील आणि थ्रू लेजिस्लेशन होतील, इफ नॉट नॅचरली. आणि गव्हर्नमेंटच म्हणतील की बा एवढे कंपनीने एवढे जॉब्स क्रिएट करायला पाहिजेत, तर मग तुमचा टॅक्स रेट हा असणार आहे. सगळंच एआय करेल तर मग तुमचा टॅक्स रेट हाय असणार आहे. त्यामुळे बाय लिंकिंग टॅक्स रेट टू नंबर ऑफ ह्युमन जॉब्स क्रिएटेड, असे काही रूल्स पुढेच्या भावी काळात येतील. त्यामुळे ह्युमन जॉब्स राहणार, असं नाही की सगळे जॉब जाणार आणि वगैरे, असं ते काही जे काही लोक म्हणतात तसं होणार नाही. आणि तसं जर झालं
तर मग ते जॉब्स मिळण्यासाठी ती पात्रता कोणाची असेल, ज्यांनी हे आत्ताचे फंडामेंटल स्किल्स आत्ताच या 11वी-12वीत आणि पुढच्या या ग्रॅज्युएशनच्या लेवलला मिळवलेले आहेत, जे जेनेरिक पण आहेत आणि एका सर्टन डोमेनची निगडीत आहेत. बरोबर. एआय वरती तुम्ही आता बोललेच आहात की पुढच्या 4-5 वर्षानंतर एआय मध्ये बरेचसे चेंजेस होतील. आता जे काही एआय मॉडेल जे आहे ते बऱ्याच प्रमाणावरती आपण आयटी सेक्टरमध्ये बघतोय किंवा हम्म. वेगळ्या सेक्टर्समध्ये बरेचसे जॉब्स पण हम्म. जात आहेत. तुम्ही म्हटले नव्याने क्रिएट पण होतील. तर खरंच आत्ता जो 10वीचा मुलगा आहे त्यांनी या एआयचं किती टेन्शन घ्यावं म्हणजे किंवा एआयच्या याच्यानंतर करिअरमध्ये काही चेंजेस करावेत का आपल्या? नाही, त्यांनी एआय टूल्स त्यांचा अभ्यास छान पद्धतीने करण्यासाठी वापरावा. त्या पलीकडे त्यांनी एआयची भीती बाळगू नये. कारण एआय ही टेक्नॉलॉजी खूप पॉवरफुल आहे, मोठं डिस्रप्शन आहे. पण ते डिस्रप्शन होऊन जाऊ दे ना 2-3 वर्षामध्ये. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही विद्या ग्रहण करा आणि त्याच्यावर तुमचे स्किल्स डेव्हलप करा. एआय टूल्स पण शिका आणि त्याचा वापर तुमचा अभ्यास अजून एफिशियंटली कसा करता येईल त्याच्यावरती फोकस करा. आता कुठलीही गोष्ट खूप काही डेटा लक्षात ठेवायचा असेल तर एआय खूप छान मेमॉनिक्स देतं, त्याला म्युझिक बरोबर ट्यून करून देतं, बरोबर. तुम्हाला छान माइंड मॅप्स क्रिएट करतं, इन्फोग्राफिक्स क्रिएट करतं, तुम्हाला एक व्हिडिओ क्रिएट करून देतं, एक ऑडिओ फाईल क्रिएट करून देतं. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करा. एआय टूल्सची पॉवर वापरा तुमचा अभ्यास सोपं करण्यासाठी आणि इझी करण्यासाठी आणि मोर एफिशियंट करण्यासाठी आणि तुमचं करिअरचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी. त्यामुळे एआय लाईक एनी टेक्नॉलॉजी कधी चांगली वाईट नसते, वापरण्यावरती असते. त्यामुळे आज एआयचा जो वापर होतोय त्याच्यामुळे काही जॉब्स जात आहेत, पण नवीन जॉब्स पण क्रिएट होतील आणि त्या नवीन जॉबसाठी तुमचं पात्रता वाढण्यासाठी तुम्हाला आता एआयशी संधी करायला पाहिजे, फ्रेंडशिप करायला पाहिजे आणि तुमचे ज्या डोमेनमध्ये तुम्ही शिकतात त्या डोमेनमध्ये नॉलेज तुमचं स्ट्रॉंग आणि डीप करायला पाहिजे एआयचे टूल्स वापरून. असं मी मुलांना सुचवीन. आणि हे सगळं विचार करू नका की एआयमुळे सगळेच जॉब जाणार आहेत, मग अभ्यास करून फायदा काय, करिअर कशाला करू, काहीच होणार नाहीये, काहीच होणार नाही, असं अशा निराशावादी राहण्याची काहीच गरज नाहीये. आणि जगातले जे कोण गव्हर्नमेंट्स आणि पॉलिसी मेकर्स बसलेले आहेत ते असं होऊ देणार. त्यामुळे अदरवाईज पूर्ण सोसायटी कोलॅप्स होणार, सगळेच घरी बसले तर त्यामुळे ह्युमन जॉब्स राहणारच. सगळ्याच गोष्टी रोबोट्स करायला लागले आणि सगळ्याच गोष्टी जर एआय करायला लागले तर हा कॅपॅसिटी आहे का या टेक्नॉलॉजीची ह्युमन्सना रिप्लेस करायची आहे. पण त्याला जो एक एक बंधन किंवा त्याच्यामध्ये एक जो एक काय म्हणतात त्याला लिमिटेशन आणण्याचं जे काम आहे हे पॉलिसी मेकर्स आणि गव्हर्नमेंट करणारच. आणि जेव्हा सपोज आम्ही कंपनी चालवतोय आणि मला गव्हर्नमेंटने असा रूल केला की तुम्ही किती ह्युमन जॉब्स क्रिएट केले त्याच्या बेसिसवर तुझा टॅक्स रेट ठरवणार आहे. तू 0 जॉब्स क्रिएट केले तर तुला 100% टॅक्स आहे, म्हणजे सगळं प्रॉफिट माझं गव्हर्नमेंटला जाणार. मग मी काय विचार करेन, मी आय विल क्रिएट जॉब्स. आणि अशी जर प्रत्येक कंपनीने जर विचार केला आणि असा प्रकारचा लॉ सगळ्या जगभर आला तर डेफिनेटली ह्युमन जॉब्स प्रोटेक्टेड राहणार, असं मी तर आशावादी आहे बाबतीत. आणि एआय ऍक्च्युली एनरिच करेल आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवेल पूर्ण जगाची, असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न सर असा होता की आता मल्टिपल जॉब्स आहेत, मल्टिपल फील्ड्स आहेत, पण याच्यापैकी मला काय आवडतं किंवा माझ्यासाठी काय योग्य आहे हे कसं निवडावं, याचं काही लॉजिक आहे का? माझं हेच म्हणणं आहे की या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची घाई करू नका. हा सोपा प्रश्न नाहीये. त्यामुळे या प्रश्नाबरोबर राहा आणि आत्मचिंतन करत राहा आणि स्वतःला काय आवडतं ते वेगवेगळे सब्जेक्ट शिका, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा. तुम्ही जर कॉलेजला जाणार, लेटर ऑन तुम्ही हायर एज्युकेशनला जाणार, तिथे पण मध्ये मध्ये सेमिस्टरच्या मध्ये गॅप्स असतात, म्हणजे वेकेशन असते, तिथे वेगवेगळे इंटर्नशिप्स करा, प्रोजेक्ट्स करा, वेगवेगळ्या काही कंपनीजमध्ये जाऊन एक इंटर्न म्हणून काम करा. तुम्हाला ऍक्च्युली कळेल की मला कशामध्ये खरी आवड आहे. ते आज सांगणं डिफिकल्ट आहे प्रत्येकाला. बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आरामात ग्रॅज्युएशन संपेपर्यंत जरी मिळालं तुम्हाला पुढच्या 5-6 वर्षामध्ये, इट इज ओके. ते सगळं काम करत करत तुम्हाला काम करत करत आणि वेगवेगळ्या सब्जेक्ट शिकत शिकत वेगवेगळ्या प्रोफेशनल्सची चर्चा करत करत हळूहळू कळेल. हे लगेच पहिल्याच दिवशी मला कळणार की मी कुठलं करिअर करायचंय असं होत नाही आणि असं व्हायलाही नाही पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा मेकॅनिकल आयआयटी बॉम्बेतून केलं तेव्हा मलाही मेकॅनिकल काय हे कळायला 3rd इयर पर्यंत वेळ लागला की ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय आहे, मला ह्याच्यामध्ये पुढे करायचंय की नाही करायचं. आणि हे मी माझ्या सगळ्या आयआयटीच्या मित्रांमध्ये पण बघितलं. व्हेरी फ्यू पीपल आर व्हेरी क्लिअर की मला काय एक्झॅक्टली करायचं. बहुतेक लोक एक्सप्लोरच करतात आणि बरेच लोक पायवॉट करतात, काहीतरी ग्रॅज्युएशन करतात मग दुसऱ्या फील्डला जातात, काही पोस्ट ग्रॅज्युएशन करतात मग वेगळ्या फील्डला जातात, काही लोक काही जॉब करतात काही वर्ष मग ठरवतात काहीतरी वेगळ्या फील्डला जायचं. बरोबर. हे सगळं ठीक आहे ऍज लॉंग एज यू हॅव दी ऍटिट्यूड ऑफ लर्न, अनलर्न, रिलर्न. हा अल्गोरिदम खूप महत्वाचा आहे. शिकत राहा, नवीन नवीन शिकत राहा, एक्सप्लोर करत राहा आणि तुमच्या अंतर्मनाची घंटी जेव्हा वाजते ते तुम्ही फॉलो करा.
म्हणजे मला ते वाटतं बेस्ट करिअर काउन्सिलर आपल्या हातच आहे. बरोबर. आणि त्याला त्याने देवच आहे आपण म्हणूया त्याला, किंवा काय म्हणायचं ते म्हणूया, प्युअर कॉन्शियसनेस. यू हॅव टू लिसन टू दॅट. तुम्ही तुमच्या इफ यू लिसन टू युअर हार्ट, का त्याला हार्ट म्हणा, प्युअर कॉन्शियसनेस म्हणा, देव म्हणा, भगवान म्हणा, वॉट एव्हर, यू लिसन टू दॅट. आणि तुम्ही स्वतःच्या आतल्या गुरूंना जर ऐकलं, मग काय तुमचं यू हॅव टू बी सक्सेसफुल. म्हणजे सगळं. आणि शेवटी त्याच्यामध्येच आहे, पॅशनेट पाहिजे तुम्हाला आवडायला पाहिजे ते, तुमच्या तन-मन धनाने तुम्ही ते गोष्ट करायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळतच. तर 10वी नंतर नेमकं कुठलं करिअर निवडावं आणि कशा पद्धतीनं निवडावं, त्याचे काय नेमके पॉइंट्स आपण त्यातनं काढले पाहिजे, काय विचार केला पाहिजे करिअर निवडताना, याविषयी सरांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यातनं नक्कीच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांना च्या समोर जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल. सर, तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.